भंडारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही अटी शिथिल केल्याबद्दल महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले। दिनांक 4 जुलै 2024 रोज गुरुवारला दुपारी 4:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या भंडारा तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली। महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढण्यात आली, परंतु या योजनेत महिलांना अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला या कागदपत्रांची मागणी करण्यात आली। महिलांना सदर कागदपत्रे तयार करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे सदर कागदपत्राची मागणी रद्द करण्यासाठी भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यामार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली। ती अट शिथिल झाल्यामुळे भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महायुती सरकारचे आभार मानण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आभार व्यक्त करण्यात आले। सदर अट शिथिल झाल्यामुळे राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे। या योजनेचा लाभ घेण्याकरिता महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लाभार्थी महिलांचे फॉर्म भरण्याकरिता सहकार्य करण्यात येणार आहे। तरी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याकरिता दुपारी 12 ते दुपारी 3 वाजतापर्यंत राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा शहरातील जनसंपर्क कार्यालयात तिलक वार्ड भंडारा येथे फॉर्म भरण्यात येणार आहे। आज झालेल्या बैठकीत काही महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून देण्यात आले। यावेळी पंचायत समिती भंडाराच्या सभापती रत्नमाला चेटुले, कीर्ती गणवीर, मंजुषा बुर्डे, सुनीता कोसे, कीर्ती कुंभरे, लता मेश्राम, धनवंता बोरकर, संध्या बोदेले, संजुक्ता संकुसरे, रीना साखरकर, राधिका भुरे, गीता कागदे, रक्षा मडामे, कांचन वरठे, गीता मेश्राम, कल्पना बोरकर, हर्षिला कराडे, संगीता चव्हाण, निलिमा गाढवे, जुमाला बोरकर आणि फार मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या।